तर नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आणि पुष्कळ दिवसानंतर आज मूड झाला की आपण व्हिडिओ बनवून टाकावं, कारण की तुम्हाला तर माहितच आहे कधी कधी आपल्याला ऑर्डर असल्या कारणामुळे आपण व्हिडिओ बनवू शकत नाही आणि ऑर्डर भरपूर राहतात, छोटे छोटे ऑर्डर राहतात। आणि माझ्याकडे मेन म्हणजे कॅमेरामॅन नाही आपल्याकडे। जर समजा की कुणाला मोबाईल पकडला लावलं की त्यांच्या हातून मोबाईलची इकडे तिकडे हालचाल होते, तर त्या कारणाने आपल्याला काय व्हिडिओ एडिटिंग करण्याला थोडासा प्रॉब्लेम होतो। आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझं चॅनल आता नवीन चॅनल आहे, तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। माझे व्हिडिओ तुम्ही बघतच राहता, मला माहित आहे, पण जास्तीत जास्त मला कमेंट करा, लाईक करा आणि जर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा। माझे व्हिडिओ फेसबुकला पण येत असतात, इंस्टाग्रामला पण येत असतात। छान छान छोटे छोटे व्हिडिओ मला बनवू आणि टाकत राहतो, तर माझे व्हिडिओ तुम्ही तर बघतच राहतात, हे तर मला माहीतच आहे। पण माझा चॅनल जो आहे आता काही सणासाठी थांबलेला होता आणि माझे जे मित्रमंडळी आहे, माझ्या लाडक्या मित्रांना माझा नमस्कार। आणि आज मेन म्हणजे आपल्याला नवेगाव इथे आपल्याला बलूनचा ऑर्डर आहे, छोटा ऑर्डर आहे। तर मी सामान वगैरे लोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता माझ्या मागे, तुम्हाला दिसतच आहे भरपूर ऑर्डर आहे। खूप मोठा तेवढाच नाही, पण छोटासाच आपल्याकरिता जेवढे जमते तेवढं करतो आपण। आणि माझ्यासोबत आहे, पाहू शकता आमचे गुरुजी। हाय करा गुरुजी, आमचे गुरुजी, आम्ही यांना गुरुजी म्हणतो, आमचे हे लाडके गुरुजी। तर आम्ही आता निघाले आहो, हळूहळू जात आहो। पाहू शकता हे रोड दिसत आहे तुम्हाला, हे लोक येत आहेत, तुम्ही बघू शकता, पाहू शकता तुम्ही। आणि आता आम्ही आपल्या रहाटी गावातून बाहेर निघत आहोत, तर भेटूया मित्रांनो आपण आपल्या ऑर्डरवरती। म्हणजेच आपण आता चाललो नवेगाव कोराट नवेगाव, तर भेटूया मित्रांनो नंतर। तर नमस्कार मित्रांनो, आपण नवेगावला थोड्या वेळातच पोहोचणारच आहोत। पण पाहू शकता मित्रांनो, रस्ता खूप सुंदर रस्ता आहे। आम्हाला बहुतेक करून येता अर्धा घंटा लागला, बहुतेक पाऊण तास। रस्ता आमचा खूप खराब, खूप बघू शकता रस्त्याची हालत। नाहीतर आम्ही खूपच आपल्याला हा 10-15 मिनिटाचा रस्ता आहे बस। नवेगाव इथला मला वाटते रस्ता पुष्कळ दिवसांनी बनणार, रस्ता इकडचा खराब आहे। तर माझ्या लाडक्या मित्रांना मी सांगतो की आपण सविस्तर स्पॉटवर भेटू। पूर्ण आता नजदीक आपण पोहोचलेलो जाऊ, मी तुम्हाला भेटतो स्पॉटवर, ठीक आहे मित्रांनो। तर आपण पोहोचलेलो आहोत आता नवेगावला, और ये भाई ने हमको ऑर्डर दिया, ठीक आहे। आणि तुम्ही बघू शकता हे माझी आचारी, तुम्हाला माहितच आहे, हे बघा माझी आचारीन, तुम्हाला दिसून जाईल तुमच्या। आणि पाहू शकता आपली पूर्ण टीम, लहू कॅटरेस आणि लहू इव्हेंट आणि नाना भाऊ मा बमलेश्वरीने यांनी खूप सुंदर डान्स केलेला होता। हाय, दिस इज आवर आजी, लेट मी इंट्रोड्यूस टू माय आजी, से हेलो। आणि नाना भाऊचा तुम्ही डान्स पाहिलेलाच आहे, मा बमलेश्वरीने बनवाया, तुम्ही खूप यांचा व्हिडिओ बघितला होता, मा बमलेश्वरीने बनवाया, आपण तो व्हिडिओ लोड केलेला होता। वेणुबाई कुठे आहे, वेणुबाई? आणि पाहू शकता तुम्ही हे वेणुबाई इथं बसलेली आहे, हे बघा वेणुबाई। तर मित्रांनो आपण नवेगावला पोहोचलेलो आहोत आपल्या ऑर्डरवरती। थोडंफार काम बाकी आहे यांचं डेकोरेशन वाल्याचं, त्यानंतर आपण आपली सुरुवात करूया डेकोरेशन सजवायला, आपला बलूनचं सजवायला। तर मित्रांनो भेटतो मी तुम्हाला नंतर आपण, कारण की आता नवेगावला आलेलो आहोत। तर थोडक्यात लहू क्यूट यांच्याकडे लक्ष ठेवा। आणि पाहू शकता आपली गाडी लोड किती झालेली होती, पाहू शकता
तर पाहू शकता, मी तुम्हाला शंकरला परिचय नाही दिला. शंकर हा शंकर आणि माझा बंडूभाऊ यांचा मुलगा आलेला आहे श्रीकांत. तर मित्रांनो भेटतो नंतर. आपलं काम सुरुवात करायला हवं, कारण की काय आपल्याला ऑर्डर मोठा आहे आणि सुरुवात कुठं ना कुठं आपल्याला करणं पडेल. तर भेटतो मग मित्रांनो तुम्हाला. पण माझ्या या चॅनलकडे थोडं लक्ष द्या. लव क्यूट मोदा या चॅनलकडे लक्ष ठेवा, ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण नवेगावमध्येच आहोत आणि बघू शकता आपली तयारी सुरू झालेली आहे. आम्ही 2 तास 3 तास झालेले आहे आम्ही तयारी केलेली आहे. पाहू शकता काही तयारी सुरू आहे आणि काही काम बाकी आहे आमचं. पाहू शकता तुम्ही. आम्हाला भूक लागली तर आम्ही नाश्ता वगैरे करत आहोत. पाहू शकता तुम्ही. आणि काही माझे साथीदार त्या बाजूला आहेत आणि आपल्या लताबाई कामी लागलेल्या आहेत. आजच्या डेकोरेशन बघण्याकरता आलेले आहे. बघू शकता सामान पाहू शकता तुम्ही पुरं बिखरलेलं आहे आणि माझे काही साथीदार त्या बाजूला आहे काम करत आहेत. पाहू शकता तुम्ही आपली तयारी सुरू आहे. छोटा भीम, ओय छोटा भीम यांनी तयारी केलेली आहे. आम्ही तुम्ही बघितल्याचा श्रीकांतला खूप भूक लागलेली आहे तर तो म्हणतो की आपल्याला नाश्ता करायचा आहे. भाऊ नाश्ता करायचा आहे तर ते नाश्ता करता त्यांना चिठ्ठी दिलेली आहे. बघू शकता तुम्ही. आज खूप सुंदर डेकोरेशन होणार आहे. खूप छान डेकोरेशन होणार आहे. आज पूर्ण हटके डेकोरेशन होणार आहे. हा व्हिडिओ मी उद्याला किंवा परवाला अपलोड करेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तर तुम्ही बघून घ्याल. चला मग बाहेर जाऊ आपण. आपले साथीदार काय करतात तर कोणत्या कामाकाजात लागलेले आहेत तर. आणि हे पाहू शकता आपले पकवान मशीन चालवत आहे लताबाई. काही काम आपलं सुरू आहे. आणि पाहू शकता शंकर आणि गुरुजी आपले कामामध्ये लागलेले आहे. गुरुजी शंकर करता थोडंफार काम दिलेलं होतं मी. जसं आपल्याला ज्यांनी आपल्याला ऑर्डर दिलेलं होतं त्या तरीकेने आपण केलेलं आहे डेकोरेशन. तर नाईटला खूप सुंदर आणि छान वाटेल. पाहू शकता शंकर हाय कर. शाबाश. पाहू शकता डेकोरेशन तुम्ही. डेकोरेशनचे काम आमचं सर्वात फास्ट काम चालू आहे. पण डेकोरेशनवाले काही ते आहेत नाही. त्या बाजूला आपल्याला एंट्री करायची आहे. ज्या बाजूला तुम्हाला गाडी दिसते त्या बाजूला एंट्री ठेवणार. एंट्रीचा तुम्हाला एंट्री दिसणार. तर भेटूया मित्रांनो नंतर. तर नमस्कार मित्रांनो, माझी पूर्णपणे तयारी झालेली आहे. पूर्णपणे आपण डेकोरेशन सजवलेलं आहे. पाहू शकता माझे मित्रमंडळी इथं बसलेले आहे आणि हे आमचे बंडूभाऊ. तर माझ्या मित्रांना अशी नम्र विनंती आहे की आपण पूर्णपणे डेकोरेशन पूर्णपणे सजवलेलं आहे. पाहू शकता तुम्ही माझ्या मागे झक्कास. तर माझ्या लाडक्या मित्रांना अशी नम्र विनंती आहे की आपलं डेकोरेशन पूर्णपणे सजवून झालेलं आहे. पाहू शकता पूर्णपणे आपलं डेकोरेशन सजलेलं आहे. आणि श्रीकांतनी आपल्याला पुष्कळ साथ दिलेला होता. श्रीकांतनी मला पुष्कळ साथ दिलेला होता. आणि आता जस्ट केक कटिंगचा प्रोग्राम सुरू होणार आहे.
काही क्षणामध्येच आता केक कटिंगचा प्रोग्राम सुरू होणार आहे. पाहू शकता तुम्ही, ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची आता एंट्री होत आहे काही क्षणामध्ये. चला मग सविस्तर मी तुम्हाला त्या बाळाकडे घेऊन जातो. पाहू शकता मित्रांनो तुम्ही, आपलं डेकोरेशन पूर्णपणे सजलेलं आहे आणि आता काही क्षणामध्येच केक कटिंगचा प्रोग्राम सुरू होणार आहे. आणि ही एंट्री झक्कास एंट्री होणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि तुम्ही मला सांगा की माझं डेकोरेशन कसं झालेलं आहे. आमच्या खेडेगावातील डेकोरेशन नॉर्मल, पण मी सिटी सारखं डेकोरेशन केलेलं आहे. मला कमेंटमध्ये सांगा, लाईक करा आणि माझं डेकोरेशन कसं झालं आहे. लव यू क्यूट मोदा याला सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझं डेकोरेशन आवडत असेल तर. आणि हा शंकर, भोला शंकर, भोला शंकर रे, भोला शंकर, क्यूट शंकर. मित्राचं सेटअप, सेंटर सेटअप. आणि ते बघा माझे मित्र त्या बाजूला बसलेले आहेत. रोहित आहे, नानाभाऊ, नानाभाऊ मा बमलेश्वरीने बनवाया. काही सुंदर डान्स केलेला होता, पाहू शकता तुम्ही. आणि त्या आमच्या पकवान लताबाई. आणि हे आपले मित्र गुरुजी. गुरुजी पुष्कळ वेळाने भेटले आपल्याला. गुरुजी पुष्कळ साथ दिला आपल्याला गुरुजींनी. चला मग मित्रांनो आपण जाऊया आता तर एंट्री झक्कास होणार. आता ज्या मुलाचा वाढदिवस आहे आपण त्यांच्याकडे सविस्तर जाऊया. पाहू शकता मित्रांनो, खूप क्यूट सुंदर फोटो या मुलाचा. तर काही क्षणामध्ये आता केक कटिंगचा प्रोग्राम सुरू होईल. इथून एंट्री होणार त्या बाळाची. आपण तयारी केलेली आहे, फॉग, पायरो आणि ते सर्व पूर्ण आपल्याकडेच आहे. आपण सविस्तरपणे तयारी केली आहे त्याची. आणि ही मी केलेलं डेकोरेशन. आणि मोटू पतलू पण आपण बोलवलेलं आहे. मोटू पतलू, मोटू आणि पतलू. आणि पाहुणे मंडळी आलेली, पाहुणे मंडळींना अशी नम्राची विनंती आहे की माझ्या चॅनलला सहकार्य करायचं. लहू क्यूट मोदा, तुम्ही आपला व्हिडिओ बघाल. लहू क्यूट मोदा याच्यावरती 2 दिवसांनंतर अपलोड होईल. आणि हे कुणाल भाऊ आपल्याला ऑर्डर दिला, यांनी आपल्याला ऑर्डर दिला होता कुणाल भाऊंनी.